या बातमीचे प्रायोजक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल won an international award as best school in city. Admissions open now. सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुनी मिल चाळ मुराजीपेठ सोलापूर येथील रहिवासी प्रज्योत शशिकांत व्यवहारे हा तरुण सिद्धेश्वर शाळेजवळील पायरीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं आहे. दरम्यान या घटनेबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आलंय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणावर काही दिवसापासून उपचार सुरू होते. त्याला एका खासगी रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र घरच्यांना कोणतीही कल्पना न देता तो घराबाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे घरातून बाहेर पडताना त्याच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तसेच मृत तरुणाच्या खांद्यावर गंभीर मार लागल्याचेही समोर आले असून त्यामुळे या मृत्यूबाबत संशय अधिक गडद झाला आहे. नेमकी घटना कशी घडली, सदरचा तरुण हा सिद्धेश्वर मंदिर परिसरात कसा पोहोचला, त्याच्या शरीरावरील जखमा कशामुळे झाल्या, तो अज्ञात व्यक्ती कोण, यामध्ये घातपात, अपघात की अन्य काही कारण, याचा उलगडा आता पोलीस तपासणीनंतरच होणार आहे. सध्या मृतदेहाचे शवछेदन सुरू असून सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान संबंधित तरुण हा शहरातील एका सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नाहीये. तुमच्या मुलासाठी योग्य शाळा शोधताय? Welcome to Ideal English Medium School, Solapur, shaping the future of the nation. Trophy awarded as best school in the city. प्रत्येक वर्गात फक्त 25 विद्यार्थी म्हणजेच वैयक्तिक लक्ष. नर्सरी ते 10th पर्यंत ऍडमिशन्स ओपन आणि SSC बोर्डमध्ये 100% निकालाची परंपरा. स्पेशियस क्लासरूम्स, डिजिटल लर्निंग, एक्सपिरियन्स टीचर्स आणि पूर्ण कॅम्पस CCTV सर्वेलन्स खाली सुरक्षित. कम्प्युटर लॅब, लायब्ररी, स्पोर्ट्स फॅसिलिटीज आणि स्कूल बस सुविधा उपलब्ध. स्टँड इन ऑफर ऍडमिशन सुरू आहेत नियर अमृतनगर, न्यू RTO रोड, नेहरू नगर, सोलापूर. कॉल नाउ 9764006212. Ideal English Medium School. Focus, learn, grow, succeed.